हाय गाईज, कसे आहात? अपेक्षा करते खूप छान असतात आणि मी खूप दिवसातून ब्लॉग टाकत आहे. सॉरी यासाठी. काय करणार ना, वेळ नाही भेटत हो. खूप थकते ना मी. हे बघा पसारा बघा. अजून जेवण बनवायचंय. 8-8:30 व्हायला लागले. जेवण नाही, कामावरनं आले. म्हणलं चला आज मूड आहे, वेळ पण आहे. वेळ नाही आहे पण काढते मी. मला आपण ब्लॉग पण टाकूया. प्लीज गाईज, सपोर्ट करा मला. तसं करतात आहे आणि अपेक्षा पण ठेवते तुमच्याकडनं. खूप छान आहे तुम्ही लोक. लगेच ऐकत हा माझं. अनफॉलो सगळं वाढतात आहे माझे सबस्क्रायबर. एक एक काय ना वाढतात आहे, असं नाही की नाही. सो कसे आहात तुम्ही? बोलत बोलत काम करते तुमच्याशी. भांडे पडले ते घासायचे. काय करणार, चालायचं. काम तर करावंच लागेल. मुलं मोठे, शिकवायचे. मोठे म्हणजे लहान आहे पण त्यांच्या शिक्षणाला पैसे तर पाहिजे ना. आपल्यासाठी पण पाहिजेत, मुलांसाठी पण पाहिजेत. खास करून आपल्यासाठी बँक बॅलन्स करून ठेवायचं. पुढे जाऊन मुलं कुणाची नाही. मी स्वतः बोलते, माझा तर लहानच आहे, 12-13 वर्षाचा, तरी पण सांगते आपल्यासाठी कमवून ठेवा. तुमच्याकडे मनी असेल ना तर मुले सुद्धा पाणी भरतात तुमच्यापेक्षा. तुम्ही सगळ्याला देऊन रिकामं झाला तर ते मुलं तुम्हाला बघत नाहीत आणि तुमची इज्जत पण नाही करणार. पैसे असेल तर तुमची इज्जत करणार. जरा पण काय झालंय, माझ्या आईला हे दे, माझ्या आईला ते दे, का? आईकडे पैसे आहेत ना, आज न उद्या आई देणार, म्हणून आईला व्यवस्थित सांभाळतात. आजकाल मला खरं मी खूप लोकांचं बघते ना, त्यामुळे थोडं नाही आवडत. असं नाही की हे कोणीच नाही. मी पण बघते माझ्या सासूला, पण माझी सासू दिराकडेच राहते, त्यांचा संसार चालवते ती. काय बोलणार, मला वाईट वाटतं खूप. कामाला जाते ती, बसून मी खाया घालते तरी तिला नकोय माझ्या सासूला. कामाला जायचंय, त्यांचं घर चालवायचंय दिराचं. मी तर काही नाही करू शकत. मला वाईट वाटतं. अशी जाड होती माझी सासू, आता अशी झाली. खूप टेन्शन. म्हणजे सगळा संसार माझ्या सासूच आहे. हे लोकांचं काही नाही, बसूनच असतात. हे खायचं, असं खायचं आणि बिस्तारा लावलेला तिकडेच बसायचं. सो जाऊ द्या, त्यांची लाईफ आहे, त्यांना काळजी नाही येत स्वतःची. मी काय करू? मी बोलायचा करायचा प्रयत्न करते जेवढं माझ्याच्याने होतं ते. काय नाही हो, असंच म्हणलं की चला खूप दिवसातून टाकूया एक ब्लॉग टाकूया. तर विषय तर काहीच नाही आहे. ते सांगायचं मला काय काय कुठल्या ह्याच्यावर मी ब्लॉग टाकू, काय बोलू, काय नाही, मला ना सुचत नाही आहे. असं तुम्ही जरा सपोर्ट करा, मला सांगत जा की हे ब्लॉग टाक, तो ब्लॉग टाक, मी करत जाईल. आता मला हे सगळं शॉर्ट व्हिडिओ भरपूर काढेल, पण ब्लॉग काढायचं म्हणलं की काय बोलू, काय नाही, कुठल्या विषयावर बोलू. आता हा तो विषय मुद्दा मांडला म्हणून हे मुलांचं कुणाचं नाही आहे. आता मुलांना आपली गरज आहे म्हणून मम्मी मम्मी करतात. त्यांचं शिक्षण पूर्ण होतं, त्यांचा खर्च आपण भागवतो, तर मम्मी मम्मी मम्मी. उद्या एखाद्या बायको आली, लग्न पण करून दिलं, कोण मम्मी कोण पप्पा? माझ्या बायकोला बोलायचं नाही, मी चाललो वेगळं राहायला, माझी बायको आल्यावर सुचतं का तुम्हाला? हे सगळं बोलतात. अनुभव आहे सगळ्या गोष्टीचा म्हणून सांगते. मी नाही हा खरं सासू माझी, पण सांगते, बघते ना भरपूर लोकांचं. तर काय सांगणार, समजून जावा तुम्ही. आणि खरंच मी खरंच सांगेन, जेवढे वयस्कर लोक आहेत त्यांच्यापर्यंत पण जाऊ द्या आणि ह्या पिढीला पण जाऊ द्या. आपण मुलांच्या भरोश्यावर बसतो ना,
मुलं सर्वीसारखे नसतात. मी असं नाही म्हणत सगळ्या मुलांना नावं नाही ठेवत, पण असतात भरपूर लोक असे. आणि काय काय खूप जीव लावणारी पण असतात आई बाप्पाला. काय काय असे बोलणारे, बायका 10 भेटतात आई बाप भेटणार नाही असे बोलणारे पण आहेत. आणि आहेत भरपूर जीव लावणारे पण आहेत. मी बघते असं सगळं करते, पण असं काय काय एवढं बेकार डोळ्याला पाणी येतं. तर काय आहे, तुम्ही मोठ्या लोकांकडे पण कामाला जाते, त्यांची आई बाप वयस्कर असतात, खूप सुखी असतात. आणि आपल्यामध्ये जरा वय झालं की त्या बापाची इज्जतच गेली. काय पण बोलायचं का, तर कमवत नाही बसू नये, आपण 4 घास चारतो म्हणून काही बोलायचं. आणि आई थकले तरी पण ती काम नाही करत, मग तिला कुरकुर 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 असं झालं तसं झालं, मीठच नाही, जेवणात असंच बनवलंच आई तू आज, चांगलं बनवतच नाही. आणि बायकोचं जेवण आवडतं, आईने एवढ्या लहानपणापासून बनवून घातलं ते नाही आवडलं. मागून आलेली बायको काय बनवतं ते आवडतं. परत त्या आईच्या जेवणाला नाव ठेवतात आणि बायकोनी बनवलेलं वा डोक्यात घ्या. मी बोलते मी तर मला वाटतं ही स्वतः पण एखादी हे आहे, अशी यंग आहे, सून आहे कुणाची, पण मी सगळं फॉलो करते. जेवढं माझ्याच्याने होतं मी करते. उगाच मी कुणाला कमेंटमध्ये असं बोलत नाही आहे. वाईट वाटून घेऊ नका, सगळे सारखे नसतात. पण एक सांगते, कुणी वयस्कर ऐकत असेल, कुणी काय असेल, एवढंच मी सांगायची गोष्ट म्हणजे माणसं पण जपा आणि मुळात पैसे जपा. पैसे जपले तर सगळे तुमच्यापाशी येतात. पैसे जपले ना, हुज दिस. तुमच्याकडे पैसे नसलं तर बरं, हुज दिस, कोण आहात तुम्ही, ओळखत नाही मी. पैसे असले तर तू माझी हे आहेस, माझी ती आहेस. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. आज मला बोलू वाटलं का, तर मी असं बघितलं ना, मोठ्या लोकांची मस्त का, तर ते पेन्शन घेतात, रिटायर झालेले असतात, सर्व काही मुलांना देत नाहीत. त्यांच्या पण बँक बॅलन्स, त्यांची पेन्शन असते, बँक बॅलन्स असतो. आपले आई बाप काय करतात, काय घर असन काय असन, हे घे रे तू, एक तुला. रिटायर झाले जरी असेल ते पैसे ह्या मुलीला दे, त्या मुलाला दे, झालं रिकाम. मग त्याला सांभाळायची वेळ येते ना, तो म्हणणार की जा हिच्याकडे जाऊन राहा 1 महिना, मीच ठेका घेतलाय काय तुमचा, मला दिलंय काय पैसे, वरनं बोलतात असं. तर मग त्यांना तो बाप लाचार होऊन जातो. आई म्हणा बाप म्हणा, ते कुत्र्याचं जीणं असं आहे ना, हाय तर लुटून खाता, आयुष्य घालवलेलं असतं तुम्हाला मोठं करण्यात, सांभाळण्यात, काय पाहिजे काय नाही. स्वतःला घेणार नाही, पण मुलांना लहानपणापासून शिक्षणासाठी घेणार. जीव जळतो, असं नाही करायला पाहिजे मुलांनी. का, तर त्या आईबापांनी खूप आपल्यासाठी केलेलं असतं. ती जाणीव ठेवा मुलांना. कोणी पण मुलं बघत असतात ना, माझी गोष्ट लक्षात ठेवा. आईबापांनी खूप कष्ट खाल्लेले असतात, त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी पुढे काय जाऊन माझ्या आईबापाला करण्यात येईल आणि बसून मी सेवा करेन, असं करा. माझ्या आईला बापाला एवढं पण कोण बोललं नाही पाहिजे, बायको म्हणा कोणी म्हणा. बायको असेल तर तिला म्हणे, जसं तू तुझ्या आईला करतेस, आई बापाला इज्जत देते, तसेच माझ्या मम्मी बाबाला इज्जत दे. प्लीज एवढं बोला. नाही तर तुझा रस्ता अलग, माझा रस्ता अलग. स्वतःच्या आई बापाला बोलतेच नाही व्यवस्थित, सांभाळतेच ना, आज त्यांना दुःख झालं भाऊभाऊजनी तर तुला वाईट वाटतं ना, तसं मला पण मनाला वाईट वाटतं माझ्या आई बापाला कोण बोलताना. नाही तर तुझा रस्ता अलग, माझा रस्ता अलग, मी माझ्या आई बापाला समर्थ. आजची एवढीच गोष्ट आहे का, सांभाळून घ्या, वाईट वाटून देऊ नका, सर्वांसाठीच आहे. आणि मी तेच सांगते, जे आपले आई बाबा समजा, ते आई बाबा सोडून आले तर हे आई बाबा, आपणच आई बाबा बोलले तर त्या आईचं, सासू म्हणणारीचं मन मोठं होतं. आणि असं नाही की सासा पण आहे तशा, की त्यांनी पण मुली म्हणून एक मुलगी माझी दुसऱ्याच्या घरी दिली तर मी दुसरी मुलगी घेऊन आले, मला फरक घंटा पडत नाही. मला आहे मुलगी, त्या मुलीपेक्षा ही मुलगी माझी, आणि ही तर माझा जन्माला जाणार मुलगी आहे, तिने पण आई म्हणून सांभाळावं सुनाला.
तिने सुनेने आई म्हणलं तर सासूचं काळीज मोठं झालं पाहिजे. अरे हा बाळा, काय झालं बाई, एवढा शब्द केला तर त्या सुनाला पण खूप आवडेल. असं नाही मी एकालाच हे बोलते. सासांनी पण समजून घ्या, सुनांनी पण समजून घ्या. नमस्कार. माझा व्हिडिओ कसा वाटला, ब्लॉग कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लीज वाईट कमेंट करू नका, छानच करा. सगळ्यांसाठीच आहे ते. आणि सतर्क राहावा, 4 पैसे सांभाळून राहावा. नमस्कार, बाय.